तिनका था हमने सवारा, अपनी वो माटी और घर बारा। लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। या समाजातील जेवढे काही कर्मचारी बंधू आणि भगिनीने खऱ्या अर्थाने यांना मला सांगायचं आहे, अरे तुम्ही जे काही भाकर खात आहात ती भाकर फक्त या 3% भरोशावर खात आहात, हे विसरून चालणार नाही। या 3% आरक्षणामुळे तुम्हाला फक्त नोकरीच मिळाली नाही, तर नोकरी सोबत तुम्हाला मान सन्मान देखील मिळाला आहे। म्हणून या भाकरीची इज्जत वाचवण्याची आता वेळ आहे। तमाम महाराष्ट्रामध्ये कोणी मर्दाचा पिल्लू समोर आला नाही, त्यावेळेला एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घोर सेनेच्या वतीने 25 जिल्ह्यामध्ये रास्ता रोको आंदोलन झालं आणि त्याचा परिणाम म्हणून पुन्हा शिंदे फडणवीस सरकारला स्टेटमेंट द्यावं लागलं की आम्ही आता भामटा शब्द काढणार नाही। माटी ने तेरी आज पुकारा, धरती ये पूछे बारंबार आपण कोण आहोत, आपली अवकाश काय आहे हे लोक आपल्याला दाखवत आहेत। म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की खरोखर विमुक्त जातीचं रक्त जर आपल्यामध्ये असेल, गोर बंजाराचा रक्त जर आपल्यामध्ये असेल, तर येत्या 2024च्या निवडणुकीमध्ये या शिंदे फडणवीस अजित पवारला त्यांची जागा आपण दाखवून दिली पाहिजे। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे। कर्नाटक मध्ये देखील याच बीजेपी सरकारने आमच्या आरक्षणाला तिथे छेडखाने केले आणि छेडखाने केल्यामुळे मुख्यमंत्र्याच्या घरावर जे दगडफेक केली आणि त्यांना जी काय जागा दाखवून दिली, तिथे बीजेपी सरकार जाऊन तिथे काँग्रेसची सरकार जर आली असेल ती फक्त घोर सेनेच्या कारणामुळे आली आहे। मी प्राध्यापक संदेश चव्हाण घोर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या वतीने यांना मी ताकीद देतो, जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबविल्याशिवाय आम्ही राहणार नाही। विजयी भव, जर या हिवाळी अधिवेशन मध्ये 61-62 आमदार जर आमचं 3% आरक्षण नाही वाचवू शकले, ही बोगस घुसखोरी ही जर नाही थांबवू शकले, तर यांना आपल्याला घरचा रस्ता दाखवायचा आहे, हे आपण विसरायचं नाही। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे। तुम्ही आम्हाला समजता काय? या सरकारला मी या विचार मंचावरून ठणकान सांगतो की तुम्ही आम्हाला समजून काय घेतलंय? तुम्ही आम्हाला SIT लागू करा म्हणून सांगता आणि पुन्हा कॅन्सल करता, तर तुम्हाला आम्ही कायमचं कॅन्सल त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही। विजयी भव, हा लढा आपण कायम ठेवत आहोत, हा लढा ते इथेच थांबणार नाही, हा लढा सातत्याने आपण पुढे नेणार आहोत।